हो भावा, ह्याला नाणे घाट का म्हणत असतील? ना नाही माहिती यार. याला नाणे घाट म्हणतात कारण जंगलातली ही वाट पाण्याचे झरे ओलांडत, कुठे दगडी रचलेल्या पायऱ्या तर कुठे दगडांमध्ये पाय रचून, असंच 2000 वर्षांपूर्वी सातवाहन काळात व्यापारी हा घाट चढून जायचे. तेव्हा इथे कर टॅक्स दिला जायचा नाण्यांच्या स्वरूपात, म्हणून याचं नाव नाणे घाट. आता तुम्ही व्यापारी नाही तरी इथे या. ह्या सह्याद्रीच्या पायवाटांना तुमच्या घामाच्या टिपक्यांचा कर द्या आणि हा सह्याद्री तुम्हाला परतफेड करेल, सतत प्रत्येक वळणावर चारही बाजूनी त्याच्या रौद्र सौंदर्याने. 3 तासांपूर्वी इथून चालू केलेला हा ट्रेक जंगलातून आता आम्हाला घेऊन आला ह्या 2 धिप्पाड दगडांमध्ये. इथं आम्ही आता पोहोचलोय. इथे मागे केव्स आहेत. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यासाठी ह्या गुफेतील 2000 वर्षापूर्वीची ही शिलालेख हा मोठा पुरावा आहे. ही सगळी माहिती देऊन आमच्या बुक अँड एक्सप्लोरच्या ट्रेक लीडरने ह्या दरीतून आम्हाला पुढे आणलं आणि त्या काळाची ही नाणी गोळा करायची रांजण दाखवली. पुढे आम्ही निघालो निसर्गाचा अद्भुत नजारा पाहिला, रिव्हर्स वॉटरफॉल. पण आज आमच्या नशिबात पाऊस नव्हता, फक्त पळणारी धुकं आणि कडक ऊन होतं. त्यामुळे आम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल भव्य नाही तर सोज्वळ रूपात दिसला. भले आजची खरी मोहीम डोंगरावरनं पाणी खाली नाही तर हवेने परत वर उडणाऱ्या रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्याची होती, पण या मोकळ्या आभाळात सूर्यप्रकाशात पहिल्यांदाच सह्याद्रीची अशी भेट झाली, म्हणून मन समाधानी होतं. तुम्हाला पण सह्याद्रीतल्या कुठल्याही ट्रेक्सला जायचं असेल तर बुक अँड एक्सप्लोरला फॉलो करा, म्हणजे अपडेट्स येत राहतील.